लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। बेकायदेशीररित्या घरगुती गॅस सिलेंडरमधून मशीनद्वारे ज्वलनशील स्फोटक पदार्थ खाजगी वाहनामध्ये पैसे घेऊन भरणाऱ्या ठिकाणी छापा टाकण्यात आला। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक शहर पोलीस उपआयुक्त परिमंडळ 2 मोनिका राऊत, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सो यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांना पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत आदेशित करून मार्गदर्शन केले होते। याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी इंदिरानगर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाला इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत आदेशित केले होते। त्याप्रमाणे इंदिरानगर पोलीस ठाणेकडील एटीसी पथकाचे अंमलदार पोलीस हवालदार 1420 जावेद खान यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की साईराज अपार्टमेंटमधील निर्मळ केरोसिन अँड ऑइल सेंटर या गाळ्यात वाळूचा ठिय्याजवळ लेखानगर नाशिक येथे एक इसम स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी घरगुती वापराचा गॅस सिलेंडरमधील गॅस विनापरवाना बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडरमधून मशीनद्वारे ज्वलनशील स्फोटक पदार्थ गॅस खाजगी वाहनांमध्ये पैसे घेऊन भरण्यासाठी भरलेले आणि रिकामे गॅस सिलेंडर घेऊन आहे अशी बातमी मिळाली। त्यावरून गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे यांनी ताफ्यांसह सापळा रचून इसम नामे जावेद आदम चनेगाव वय 50 वर्ष, व्यवसाय रिक्षा चालक, राहणार प्लॉट नंबर 25 निखिल सोसायटीच्या बाजूला जिजाबाई गार्डन जवळ तिडके कॉलनी नाशिक यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून घरगुती वापरातील भारत गॅसचे 11 सिलेंडर आणि कॉम्प्रेसर मोटार असलेले मशीन, वजन काटा असे साहित्य साधनांसह एकूण 41,780 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून नमूद इसमावर पोलीस अंमलदार योगेश जाधव यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम 287 आणि जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 चे कलम 3 आणि 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कारवाई इंदिरानगर पोलीस करत आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.